आणि आता पाहूया 36 जिल्हे 72 बातम्या। महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीला बंडखोरीचं ग्रहण। महायुतीमध्ये 9 जागांवर बंडखोरी। पुणे, रायगड, छत्रपती संभाजीनगर, नाशिकसह यवतमाळ, अमरावती, परभणी, नांदेड, जळगावमध्ये बंडखोरीचं सत्र। छत्रपती संभाजीनगरमध्ये विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेमध्ये बंडखोरी। महायुतीमध्ये जागा भाजपला सुटलेली असताना सत्तारांचा मुलगा समीर सत्तारांकडूनही अर्ज दाखल, तर भाजपचे सुहास शिरसाट महायुतीचे अधिकृत उमेदवार। भाजपकडून शिंदेंची शिवसेना संपवण्याचं काम सुरू। भाजपनं आमचं मुंडकं तोडलंय। 18 महिन्यामध्ये आम्हाला 18 रुपयांचाही निधी नाही। बंडखोरीनंतर शिवसेनेच्या अब्दुल सत्तारांचा संताप। आमच्यावर आरोप करण्याआधी सत्तारांनी शिंदेंशी बोलावं, निधी आल्यावर निधी देणार। सत्तारांच्या आरोपांवर भाजपच्या अतुल सावेंचं उत्तर, तर वरिष्ठ नेत्यांना भेटणार 2 दिवसात चित्र स्पष्ट होईल, सत्तारांचं वक्तव्य। रायगड विधान परिषदेसाठी महायुतीमधून तटकरेंचे पुत्र अनिकेत तटकरेंनी उमेदवारी अर्ज भरला, तर शिंदेंच्या शिवसेनेकडून महेंद्र दळवींची मुलगी जुईलीचाही अर्ज। जागा राष्ट्रवादीला असताना शिंदे सेनाही आग्रही। नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडेंचा उमेदवारी अर्ज दाखल। दराडेंच्या विरोधात गणेश गीते आणि गोकुळ गीते निवडणुकीच्या रिंगणात। गीते बंधूंचा अपक्ष अर्ज दाखल। नाशिकचे शिंदे सेनेचे उमेदवार नरेंद्र दराडेंच्या भावाकडून एकनाथ शिंदेंची भेट। किशोर दराडे यांनी ठाण्यामधल्या निवासस्थानी शिंदेंची भेट घेतली। जळगावमध्ये विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये फूट। जळगावची जागा भाजपला असताना शिवसेना शिंदे गटाच्या 2 पदाधिकाऱ्यांकडून अपक्ष अर्ज। शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका रेश्मा कुंदन काळे, तर शिंदेंच्या शिवसेनेचेच दीपक धांडे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। सोलापुरात महाविकास आघाडीच्या 3 पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल। काँग्रेसकडून आदित्य फतेपूरकर, तर पवारांच्या राष्ट्रवादीकडून वसंत देशमुखांचा अर्ज। ठाकरेंच्या सेनेचे नागेश अक्कलकोटेही रिंगणात। यवतमाळची जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटलेली असताना भाजपमध्ये बंडखोरी। भाजपच्या नितीन भुतडा यांचा अर्ज दाखल, तर महायुतीचे उमेदवार म्हणून सेनेच्या दुष्यंत चतुर्वेदींचा अर्ज। पुण्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये विधान परिषद उमेदवारीवरून मोठा ड्रामा। राष्ट्रवादीच्या 2 उमेदवारांकडून अर्ज दाखल। विक्रम काकडेंचा अधिकृत उमेदवारी अर्ज, तर सुनील टिंगरेंकडून डमी अर्ज दाखल। सुनील टिंगरेंच्या समर्थनार्थ रामदास जिनावा रामदास गाडे पर्वती मतदारसंघाचे कार्याध्यक्ष सुनील टिंगरेंचा पुण्यातून टीमे अर्ज, तर पक्षानं उमेदवारी न दिल्यानं सुरेश घुडेंकडूनही नाराजी व्यक्त। कुणी नाराज होऊ नका, सगळ्यांनी एकजूट रहा। पुण्यातल्या उमेदवारीवरील ड्राम्यानंतर सुनेत्रा पवार यांचं पक्षाच्या बैठकीमध्ये आवाहन। पक्ष कुठे ना कुठे संधी देईल, कोणालाही नाराज केलं जाणार नाही। ही जागा निवडून आणायची आहे, सुनेत्रा पवार यांचं आवाहन। वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीसाठी भाजपकडून अरुण लखानी, तर भंडारा गोंदियामध्ये भाजपकडून अविनाश ब्राह्मणकर यांचा अर्ज दाखल। सांगली, सातारा स्थानिक मतदारसंघातून भाजपकडून धैर्यशील कदम यांची उमेदवारी। महायुतीमध्ये सोलापूरची जागा भाजपकडे, राजेंद्र राऊत यांना उमेदवारी, तर अहिल्यानगरमध्ये भाजपकडून प्राजक्त तनपुरे यांचा अर्ज दाखल, तर नांदेडमधून भाजपच्या अमर राजूरकर यांचा अर्ज दाखल। धाराशिव, बीड, लातूरमध्ये भाजपकडून बसवराज पाटील, तर जळगावमधून भाजपच्या नंदकिशोर महाजन यांनी भरली उमेदवारी। नागपूरमध्ये भाजपच्या राजू पोद्दार यांचाही उमेदवारी अर्ज दाखल। ठाण्यामध्ये शिवसेनेकडून रवींद्र फाटक यांचा उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज भरताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती, तर मवियाकडून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या अभिजित पवार यांनी भरला उमेदवारी अर्ज। भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून नवा पेच। नाना पटोलेंचे प्रयत्न निष्फळ। प्रफुल्ल अग्रवाल अपक्ष रिंगणामध्ये। काँग्रेसकडून माजी आमदार दिलीप बनसोड आणि भंडारा जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर यांचेही अर्ज। काँग्रेसचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांचे पुत्र आहेत प्रफुल्ल अग्रवाल। भाजपकडून तिकिटासाठीही केले होते प्रयत्न। सांगली, सातारा विधान परिषदेसाठी इच्छुक शेखर गोरेंची सोशल मीडियावरील भावनिक पोस्ट व्हायरल। साहेब, मी नक्की कुठे चुकलो, अशा पोस्टमधून मुख्यमंत्री फडणवीसांना विचारणा। भाजपकडून इथून धैर्यशील कदम यांना उमेदवारी, तर पक्ष योग्य संधी देईल, मंत्री जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया। मवियाकडून विधान परिषदेच्या 3 जागांवर अधिकचे उमेदवार। सोलापुरात मवियातील 3 पक्षांकडून उमेदवार दिले। नांदेडमधून काँग्रेस आणि ठाकरे सेनेकडून प्रत्येकी 2-2 उमेदवारी अर्ज दाखल। नांदेडमधील मवियाचा अधिकृत उमेदवार 4 तारखेला ठरणार। सांगली विधान परिषदेसाठी मवियामध्ये बिघाडी होण्याची शक्यता। पवारांच्या राष्ट्रवादीनंतर काँग्रेसकडून सांगली विधान परिषदेसाठी अर्ज दाखल। काँग्रेसकडून संजय मेंढे आणि मयूर पाटलांचा अर्ज, तर सांगली विधान परिषदेसाठी पवारांच्या राष्ट्रवादीकडून बाळासाहेब पाटलांकडून अर्ज दाखल।
उमेदवारी देताना भाजपला कार्यकर्त्यांचा विसर पडतो. सुप्रिया सुळेंचे होणारी व्याही. अरुण लखानींच्या उमेदवारीवरून वडेट्टीवारांची भाजपवर टीका. दरम्यान वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीसाठी अरुण लखानी भाजपचे उमेदवार. भविष्यामध्ये लखानी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष होऊ शकतात. संजय राऊतांचं अरुण लखानींवर मिश्किल वक्तव्य. तर भविष्यात राऊत काँग्रेसचे कार्याध्यक्ष होऊ शकतात. नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर. सांगली सातारा विधान परिषदेसाठी धैर्यशील कदम यांना उमेदवारी. हा माझ्या 32 वर्षाच्या कामाचा सन्मान. धैर्यशील कदम यांची प्रतिक्रिया. आम्ही जिल्हा परिषदेला माहिती म्हणून लढलो, तसंच या निवडणुकीमध्ये सुद्धा लढणार आणि नक्कीच माहिती एक संघ असल्यामुळे माझा विजय होईल. धाराशिव विधान परिषदेचे उमेदवार बसवराज पाटील यांची प्रतिक्रिया. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी मिळणं हे फक्त भाजपमध्ये शक्य. उमेदवारी मिळाल्यानंतर अविनाश ब्राह्मणकर यांची प्रतिक्रिया. दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात. अंबादास दानवेंच्या वक्तव्यांना भुया उंचावल्या. शिंदेने उत्तर टाळलं. मुद्दा अप्रत्यक्ष खोडला. आम्ही बाळासाहेब आणि हिंदुत्वाचा विचार घेऊन चाललोय. आमची घोडदौड अशीच सुरू राहील. शिंदेंची भूमिका. तनपुरेंकडून कोणताही गौप्यस्फोट नाही. विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या होत्या. अजितदादांसोबत चर्चा सुरू होती. खासदार सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. तर विलिनीकरण आणि नंतरचं विलिनीकरण यात फरक. तटकरेंचं वक्तव्य. पार्थ पवार राजकारणामध्ये सक्रिय झाले ही चांगली गोष्ट. राष्ट्रवादीमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या अंतर्गत कलहानंतर खासदार सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. मोदींचा विकासाचा मुद्दा पटवून द्या. मी सुद्धा भाजपमध्ये जाईन. मोदींचा विकास मुद्दा मला पटल्यास मी त्यांचं भजन गाईन. संजय राऊतांचं वक्तव्य. तर मोदींच्या विकासाचे 1000 मुद्दे मी पटवून सांगेन. बावनकुळेंचं राऊतांना उत्तर. लाडक्या बहिणींचा शाप महायुती सरकारला लागणार. अपात्र बहिणींच्या शापामुळे सरकारचा सत्यानाश होणार. राज्यामध्ये 80 लाख महिला अपात्र ठरवण्यात आल्यानंतर विजय वडेट्टीवारांची टीका. लाडकी बहीण योजनेमधून सरकारने 81 लाख लाडक्या बहिणींची नावं उडवली. रोहित पवारांचा आरोप. टप्प्याटप्प्यानं नावं उडवून योजना बंद करणं हाच खरा निशाणा. राज्य सरकारनं लाडक्या बहिणींची फसवणूक केली. रोहित पवारांचा हल्लाबोल. लाभार्थी महिलांनी केवायसी करूनही पैसे बंद झाल्याची तक्रार केली. यासाठी फेरतपासणी करण्यात आली. तर 2 शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना यातून वगळलं. मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. कॅबिनेटच्या दिवशी ठाण मांडून बसू नका. शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांना उदय सामंतांनी फटकारलं. मुंबईत हॉटेल बुक करून राहणाऱ्या जिल्हा प्रमुखांनी हे थांबावं. सामंतांचा सल्ला. काहींनी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक जिंकून पक्षाशी गद्दारी केली. भाजपनं नगरसेवकांना पैसे देऊन नेल्याचा वडेट्टीवारांचा आरोप. विजय वडेट्टीवार यांची नॉट रिचेबल नगरसेवकांवर टीका. प्रसिद्धीची हवाली. तरुणाच्या अंगलट. भारतीय राजमुद्रेचा आणि राजकीय नेत्यांच्या नावाचा गैरवापर केल्यानं अहिल्यानगरमध्ये विश्वजित धुडगळ या तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल. प्रसिद्धीसाठी मोदी, फडणवीस, शिंदे यांच्या नावानं बनावट शुभेच्छा पत्र सोशल मीडियावर व्हायरल. काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक. आमच्या पंतप्रधानांवर पूर्ण विश्वास. ते विद्यार्थ्यांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाहीत. शिक्षण मंत्रालयाशी संबंधित बाबींवर चर्चेसाठी बोलवलेल्या संसदीय समितीच्या बैठकीवेळी समितीचे अध्यक्ष दिग्विजय सिंह यांच्याकडून मोदींचं कौतुक. काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंहांनी मोदींचं कौतुक केले नाही. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांचं स्पष्टीकरण. शिक्षण विषयक समितीच्या बैठकीमध्ये कौतुक केल्याची चर्चा होती, मात्र तसं नसल्याचं रमेश यांचं स्पष्टीकरण. कल्याणमध्ये भाजपला धक्का. पदाधिकारी राम बनसोडे यांची शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षाला सोडचिठ्ठी. पदासह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा. स्थानिक नेतृत्वावर नाराजी व्यक्त. लवकरच शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती. गोंदियामध्ये ठाकरे सेनेला धक्का. अर्जुनी मोरगाव तालुका प्रमुखांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ठाण्यात जाहीर पक्षप्रवेश. शिवाजी कोण होता पुस्तकात परस्पर मजकूर छापल्याचा आरोप. पुण्यातील मधुश्री प्रकाशनने मागितली पानसरे कुटुंबियांची माफी. परस्पर मजकूर छापल्याचा आरोप पानसरे कुटुंबियांनी केला होता. पुस्तक मागे न घेतल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला होता. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं 3 जूनला नवी मुंबईमध्ये सरकारच्या विरोधात आंदोलन. सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये आंदोलन केले जाणार. महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारीच्या विरोधात आंदोलन करणार. सुप्रिया सुळे, रोहित पवार, शशिकांत शिंदे, जयंत पाटील आव्हाड आंदोलनामध्ये सहभागी असणार. मुंबईमध्ये हिंदी, हिंदुस्तान नारा दिल्यास कुणी अडवणार नाही. मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं वक्तव्य. 2000 वर्ष आक्रमणानंतरही हिंदूंचं कोणी वाकडं करू शकलं नाही. 200 वर्ष जुन्या हिंदीचं कोण काय वाकडं करणार. लोढांची प्रतिक्रिया. अहिल्यानगरमधील गंगा उद्यानामध्ये मुस्लिम महिलांकडून नमाज पठण. सोशल मीडियावर नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल. तर नमाज पठणानंतर सकल हिंदू समाजाकडून हनुमान चालीसा पठण.
आमदार संग्राम जगतापांच्या उपस्थितीमध्ये हनुमान चालीसा पठण. जे येथील त्यांच्यासोबत गोकुळची निवडणूक ताकदीनं लढू. सतेज पाटलांचं वक्तव्य. ठराव गोळा करण्यासाठी कार्यकर्त्यांनी ताकदीनं कामाला लागा. दूध संस्था ठराव धारकांपर्यंत पोहोचवा. सतेज पाटलांच्या सूचना. कॉक्रोच जनता पार्टीचा संस्थापक भारतात येणार. अभिजित दिपके 6 जूनला दिल्लीमध्ये आंदोलन करणार. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. नाशिकमध्ये एमआयएम नगरसेवक मतीन पटेलची एसआयटीकडून 7.5 तास चौकशी. टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय दिल्याचा मतीन पटेलवर आरोप. निदा खान संपर्कात असताना मतीन पटेलनं राजकीय नेत्यांना संपर्क केल्याचं समोर. मालेगावमध्ये मुंगसेतील कांदा उत्पादकांचा आंदोलनाचा इशारा. मागण्या मान्य न झाल्यास मालेगाव नाशिक महामार्ग रोखणार. कांद्याला हमीभाव, अनुदान, नाफेड खरेदी सुरू करण्याची मागणी. परभणीमध्ये पावसाची जोरदार हजेरी. वादळी वाऱ्यामुळे घरावरचे पत्रे उडाले. पोखणी रेल्वे स्थानकामध्ये पत्रे उडून विद्युत तार तुटल्यानं रेल्वे वाहतूक सुद्धा विस्कळीत. चाळीसगाव तालुक्यामध्ये मान्सूनचं आगमन जवळ आलं असतानाही शेतीपूर्व कामांना अपेक्षित वेग नाही. शेती मशागत, बांध, बंदिस्ती आणि पेरणीपूर्व तयारीची कामं अनेक ठिकाणी अद्याप अपूर्ण. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं लक्ष आता मान्सूनच्या आगमनाकडे.